मित्रांनो, मोदी आणि फडणवीस मध्ये जोरदार कॉन्ट्रोवर्सी बघायला भेटते। एकीकडे मोदींचं म्हणणं आहे की औरंगजेब आणि शाहिस्तेखानाने लुटलेलं धन सुरतला ठेवलेलं होतं, म्हणून महाराजांनी धन परत मिळावं म्हणून सुरत लुटलं। जरा हा व्हिडिओ बघा। इतिहास ने कितना बड़ा अन्याय किया है छत्रपति जी के प्रति। लिख दिया, सूरज को लूट दिया। और छत्रपति शिवाजी महाराज को लगता था कि अगर हिंदवी स्वराज की स्थापना करनी है तो ये जो लुटेरों ने धन लूटा है उसी को ला करके उसी के पैसों का उपयोग करते हुए मैं हिंदवी स्वराज की स्थापना करूंगा। अगर स्थानीय लोगों का सहयोग नहीं होता, समर्थन न होता, तो ये काम संभव नहीं होता। यात सुद्धा मोदींनी गुजरातची बाजू पडू दिली नाहीये। त्यांचं म्हणणं आहे की जर तिथल्या लोकांनी शिवाजी महाराजांना मदत केली नसती तर महाराजांसाठी हे संपूर्ण अशक्य होतं। आता यावर प्रतिक्रिया देताना लोक म्हणताय की हे आता फाटलेलं शिवण्याचा प्रयत्न करताय, म्हणजे एकीकडे सिंधुदुर्गात मूर्ती कोसळली म्हणून लोकांना विसर पडावं म्हणून यांनी हे नवीनच काहीतरी आणलंय आता, म्हणजेच लोकांना ते विसर पडून इकडे लोकांचं सगळं लक्ष केंद्रित व्हावं। आता एकीकडे मोदी म्हणताय की महाराजांनी सुरत लुटलं, तर दुसरीकडे फडणवीस हे मानायलाच तयार नाहीये की महाराजांनी सुरत लुटलंय। आता यांचं म्हणणं आहे की महाराजांनी पहिले औरंगजेब आणि शाहिस्तेखानाला एक पत्र दिलं, त्यात लिहिलं होतं की तुमच्यामुळे 3 वर्ष युद्ध चाललं म्हणून आमच्या बऱ्याचशा संपत्तीचा ऱ्हास झाला, आम्हाला आमची संपत्ती मुद्देसूद हवीये, नाहीतर आम्ही कायदेशीर कारवाई करू। आता रिपोर्टरने फडणवीस यांना विचारल्यावर फडणवीस बोलले की असे कोणते लोक आहे की म्हणताय की महाराजांनी सुरत लुटलं। महाराजांनी सुरत लुटली हे म्हणणं चुकीचं आहे। महाराजांनी सुरतवर 2दा स्वारी केली। लुटली हे आपण अलाउद्दीन खिलजी जे करतो त्याला लुटली म्हणतो, त्या ठिकाणी अब्दाली जे करतो त्याला आपण लुटली म्हणतो, तैमूरलंग जे करतो त्याला आपण लुटली म्हणतो। महाराजांनी तिथल्या सामान्य माणसाला हात तरी लावला, याला लूट म्हणतात। आपल्या बापाला लुटारू म्हणणारे कोण लोक आहेत? आता यांना काही माहित नसेल की स्वतः पीएम बोलले की महाराजांनी सुरत लुटलं। आता एक जण म्हणजेच मोदी, ज्यांनी तिथं काम केलंय त्यांची ती कर्मभूमी आहे म्हणून ती बाजू सोडायला ते तयार नाहीये, आणि दुसरीकडे फडणवीस आहेत की तेही मानायला तयार नाहीये की महाराजांनी सुरत लुटलं। आणि यात विशेष म्हणजे दोघं एकच पार्टीचे आहेत आणि दोघांचे मतांतर एकदम भिन्न आहेत। मित्रांनो, तुम्हीही वाचली आहे का सुरतेची स्वारी? जर तुम्ही वाचली असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा। व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।